Good morning, friends. Now, today I'm going to teach you very important poem of ninth class known as Comparison. The poet of this poem is Anonymous One. With the help of this particular poem, the poet gives us some detailed information about, and he also compare two things between each other. Just see one by one. This poem's Marathi explanation one by one. Just see first stanza. Fast as a spaceship, स्लो ॲज अ स्नेल, म्हणजे अवकाशयानासारखं जलद, अवकाशयानासारखं जलद, आणि स्लो ॲज अ स्नेल, नेल म्हणजे गोगल गायसारखं हळू. गोगल गाय पाहिले का आपण, तिच्यासारखं हळू. द नेक्स्ट, बिग ॲज अ डायनासोर, डायनासोर सारखं प्रचंड विशाल महाकाय. स्मॉल ॲज अ नेल, आपल्या हाताच्या नखावरील लक्षात घ्या नखासारखं लहान. जसे फायरीस ॲज अ टायगर, वाघासारखं, यस वाघासारखं शीघ्रकोपी, किंवा आपण त्याला म्हणतो रागीट, वाघासारखं रागीट. जंटल ॲज अ लॅम्ब, आणि कोकरासारखं, एखाद्या मेंढीच्या छोट्याशा कोकरासारखं अतिशय सभ्य, कधीही हिंसा न करणार. सोर ॲज अ लेमन, लिंबासारखं आंबट. स्वीट ॲज अ जॅम, मुरांब्यासारखं गोड. ड्राय ॲज अ डेझर्ट, वाळवंटासारखं, ड्राय म्हणजे कोरडं. आणि वेट ॲज अ सी, म्हणजे सागराच्या पाण्यासारखं किंवा पाण्याच्या कडेला असलेलं ओलं, सागराच्या पाण्याच्या कडेला असलेलं ओलं. स्क्वेअर ॲज अ हाऊस, घरासारखं चौकोनी. राऊंड ॲज अ पी, म्हणजे वाटाण्यासारखं गोल. कूल ॲज अ केव, दरीसारखं थंड. वाम ॲज अ टोस्ट, मीन्स आपण सकाळची जे टोस्ट खातो चहामध्ये त्याच्यासारखं गरम. जसे नॉयचे ॲज अ रोड ड्रिल, रोडवरती लक्ष घ्या ते छिद्र पाडण्यासाठी आपण जे मशीन वापरतो त्याचा अतिशय आवाज येतो, त्या रोड ड्रिल मशीनीसारखं गोंगाटमय. देन क्वाईट ॲज अ घोस्ट, भूतासारखं शांत. द नेक्स्ट, स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, बैलासारखं धिप्पाड मजबूत. वीक ॲज अ किटन, मांजरीच्या पिल्लासारखं कमजोर कमजोर. हार्ड ॲज अ रॉक, खडकासारखं कठीण. सॉफ्ट ॲज अ मिटन, हातमोज्यासारखं मऊ. डार्क ॲज अ टनल, बोगद्यासारखं काळोख अंधकारमय. लाईट ॲज अ मून, चंद्रप्रकाशासारखं प्रकाशित. नाईट टाईम मिडनाईट, मध्यरात्रीसारखी रात्र. नाईट टाईम डे टाईम नून, म्हणजे दिवसाच्या उन्हासारखं प्रकाशित, सूर्याच्या प्रकाशासारखं प्रकाशित. टॉल ॲज अ गॅन्ड, राक्षसासारखं उंच. शेल्प ॲज अन येल्प, परीसारखं छोटंसं. क्रुकडे ॲज अ माउंटेन पाथ, म्हणजे पर्वतासारखं नागमोडी. स्ट्रेट ॲज अ शेल्प, कोपऱ्यासारखं सरळ. द वर्ल्ड इज सो फुल ऑफ अपोजिट्स, या जगामध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकापेक्षा कशी आहे रे, अपोजिट आहे. खरं खोटं, चांगलं वाईट, छापा काटा, प्रत्येक गोष्ट एकमेकापेक्षा कशी आहे रे, डिफरंट आहे. काही व्यक्ती चांगले असतात, काही व्यक्ती वाईट असतात. काही माणसं दिसायला चांगली असतात, काही माणसं हसायला चांगली नसतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही या जगामध्ये एकमेकापेक्षा डिफरंट आहे. काही माणसं दिसायला आणि असायला दोन्ही चांगली असणारी माणसं या जगतामध्ये खूप कमी आहेत. या कवीने या कवितेमध्ये खरोखरच
दोन्ही गोष्टीमध्ये केलेली जी कल्पना खरोखरच अतिशय सुंदर अशी केलेली आहे. आपणा सर्वांना ही कविता समजलेली असावी असं मला वाटतं. फक्त प्रत्येक ओळीचा अर्थ तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि तो अर्थ आपल्या सर्वांना समजलेला असावा. धन्यवाद. सी यू. थँक्यू.